चला आजच्याने तर झाले आहे पूर्ण कामं. आता हे शेवटचं काम होतं, तर इथे मी गॅस वगैरे आता छान धुवून घेत आहे. स्वच्छ घासून धुवून घेतलेलं आहे आणि नंतर बाकीचे कामं वगैरे आवरून घेते. कपडे वगैरे धुवायचे आहे आणि झाडू पोछा सर्वच बाकी आहे. पूर्ण कपडे वगैरे होते ते वगैरे लावून घेतलेले आहे. दिवसभर आज कपड्याचं काम चाललेलं होतं, तर बापरे किती कामे निघतात. सफेदी म्हटलं तर बापरे बाप, व्हाईट वॉश आणि इतका पसारा निघतो, कारण वर्षभराचं राहते ते, तर त्याच्या ह्याच्याने खूपच हे होऊन जाते. आणि आमचे अहो पण म्हणाले एसीत बसत होते, मला म्हणे काही काम नाही. मी म्हटलं चला तुम्हाला एक काम देते, आणि त्यांनीच मग ती पेंटिंग केली. तर खूप थकून गेले होते ते पण. ते म्हणाले नाही माझंच काम बरं आहे. म्हटलं घ्या ना, तुम्हाला एसीतलं काम आवडत नव्हतं, तर म्हटलं चला आता हे करा. तर म्हणाले नाही नाही तेच ठीक आहे, माझं गाडी चालवा आणि बसा. तर इथे झालं किचन पूर्ण वट्टा साफ झालेला आहे आणि इथे आता हे कप वगैरे होते ते लावून घेतलेले आहे. आणि स्वयंपाक वगैरे तर सकाळीच होऊन गेलेला होता. आणि इथे मी आता हे कपडे वगैरे धुवून घेते. आणि बाहेर पण बघू शकता खूप पसारा, जे काही कपडे घालायचे नाही आहे काही नाही ते बाहेर काढून ठेवले होते पूर्ण, ते द्यायसाठी वगैरे. आणि भांडे पण जे मोडीसाठी वगैरे देऊन द्यायचे होते ते वगैरे काढून ठेवलेले आहे. तर इथेही बघा आता कपडे वगैरे धुवून टाकले. आणि ऊन म्हणते मी, उन्हाने तर बापरे हैराण होऊन गेलो होतं. आणि आमचं वरचं घर असल्यामुळे खूप गरम होते, त्यामुळे थोडं नेट बांधलं तर आता थोडं तरी थंड वाटतं आहे. आणि आता इथे कपडे वगैरे धुवून झाले, त्याच्यानंतर मग बाकीचे कामं आवरून घेते. आणि खूप पसारा निघतो बाप्पा. दिवाळी म्हणते ते, हीच माझी आत्ताची दिवाळी, पूर्ण आताच करून घेते दिवाळीची साफसफाई. चला इथे आता हा झाडू वगैरे मारून घेतला, सकाळी एकदा झाला, आता हे पूर्ण होता इथे. आणि इथे आता सोफा वगैरे नीट करून घेतला, लावून दिला. तर असं माझं रुटीन होतं आजचं. चला तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.